नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या व्लॉगिंगमध्ये. कसे आहात सगळे? आणि आज तो व्लॉग ज्याची मी स्वतः आतुरतेने वाट बघत होतो की खूप दिवस झाले मी तो शूट करून, जवळजवळ आज महिना होऊन गेला मी तो शूट केलेला आहे. आणि हा व्लॉग मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. कोल्हापूर व्लॉग. मी खूप वर्षानंतर कोल्हापुरात गेलो, आमच्या मूळ घरी. त्यानंतर तिकडे जी काय मजा केली म्हणजे तांबडा पांढरा रस्सा, फडतऱ्यांची मिसळ, बाहेर खूप ठिकाणी फिरलो. तर ते सगळं मी या ब्लॉगमध्ये कॅप्चर केलेलं आहे आणि ते मोमेंट्स एक कलेक्शन बनवलं आहे त्या मोमेंट्सचं. सो हा व्लॉग तुमच्यापर्यंत मी पोचवतो आहे. आणि हो, मला माहिती आहे मध्ये खूप फ्लक्च्युएशन झाले व्लॉगिंगमध्ये. मी जसं माझ्या आदल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं, एक्झाम होती आणि त्यासाठी व्लॉग्स थोडे लेट पडत होते आणि जवळजवळ 3 आठवडे व्लॉग्स नव्हतेच. पण आतापासून माझा प्रयत्न असेल की जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेल की आठवड्याला ॲटलिस्ट 2 ब्लॉग, तसं तो क्रायटेरिया, तो रेशिओ आपण फॉलो करू. आणि जेणेकरून काय होईल की जो एक रेशिओ आपण मेंटेन केलेला तो रेशिओ कायम राहील. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो आपण आत्ताचा व्लॉग स्टार्ट करू. तर मंडळी, आता वाजलेले आहेत सकाळचे 4:45, 4:30 झालेले आहेत. 4:45ची आपली एसटी आहे आणि आपण आता कोल्हापूरला जातो आहोत. कोल्हापूरला काही वेगळ्या कारणाला जातो आहोत, पण कुठेतरी मी त्याचे ब्लॉग्स बनवायचं ठरवलं आहे. त्यामुळे बघूया आपण काय काय होतं. कोल्हापुरात सर्वात प्रथम जाताना लागतं तो निसर्गरम्य घाट आणि एवढा थंडावा असतो वाटेत जाताना. सो जास्ती तिकडचं शूटिंग घेता नाही आलं कारण रात्र होती. मी आलो तेव्हा काळोख होता प्रचंड. त्यानंतर कोल्हापुरात पोचलो मी आणि थोडा रेस्ट वगैरे करून मग आम्ही डिसाईड केलं की रात्रीच्या जेवणाला कुठेतरी बाहेर जावं. सो देहाती म्हणून एक खूप फेमस हॉटेल आहे आणि जे खूप चांगल्या प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं. अँड देर आर व्हेरायटी ऑफ फूड आयटम्स. कोल्हापुरी तांबडा पांढरा तर तुम्हाला मिळेलच, पण त्याबरोबर तंदुरी वगैरे हे सगळे ऑप्शन्स पण तुमच्यासाठी अवेलेबल होतात. सो आम्ही सगळ्यांनी आमची ऑर्डर देऊन तांबडा पांढरा येण्याची वाट बघत होतो. अँड द सर्विस वॉज गुड. आणि तांबडा पांढरा एवढा चांगला होता. लाईक मी फर्स्ट टाईम खाल्ला तांबडा पांढरा. ऑल्दो मी आमचं मूळ घर कोल्हापुरात असूनसुद्धा खूप लिमिटेड टाईम्स गेलेलो आहे. सो ह्याची जे मेन्यू कार्ड वगैरे होतं ते पण खूप युनिक प्रकारचं होतं आणि रेट्स पण ओके होते असे. अँड लाईक फूड वॉज गुड. सो रेट्सच्या पेक्षा फूड वॉज वे बेटर. आणि जी ऑथेंटिक चव आम्हाला हवी होती ती चव आम्हाला मिळाली. सो ही जी थाळी आता दिसते, सो ही थाळी बघूनच आमचं पोट भरलेलं. अँड द अरोमा जो येत होता जेवणाचा, इट वॉज लाईक फॅब. सो जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही एका पान बारमध्ये गेलो. सो या, इट इज ॲक्च्युली अ पान बार. अँड व्हेरायटी ऑफ पान्स तिथे मिळतात. लाईक मसाला पान, किड्स पान आणि देर वॉज लाईक व्हेरी मच व्हरायटी देर. आणि तिकडचं जे पानची टेस्ट पण होती ती दॅट वॉज लाईक वेगळी आणि खूप इन्ग्रेडियंट्स त्यात होते ज्याच्यामुळे त्या पानाचं लाईक एनरिचमेंट भरपूर झालं. सो खूप टेस्टी होतं पान. सो नेक्स्ट डे आम्ही डिसाईड केलं की फडतऱ्यांची मिसळ ट्राय करायची. मी फर्स्ट टाईमच ट्राय केली आणि कोल्हापूर म्हणल्यावर फडतरे मिसळ येतेच. आणि कोल्हापुरात आल्यानंतर नक्की सर्वांनी ट्राय करा फडतऱ्यांची मिसळ. नमस्कार मंडळी, आत्ता आपण आहोत कोल्हापुरातल्या उद्यमनगरमध्ये. आता उद्यमनगर म्हणल्यावर फेमस आहे तिकडची मिसळ.
फडतरे यांची मिसळ. आणि इकडे आता प्रचंड गर्दी आहे. मी तुम्हाला काही ब्लॉगमधले शूट्स दाखवतो. त्या प्रचंड गर्दीत आपण आता नंबर लावलेला आहे. मी आणि माझा काका आम्ही दोघं इथे आलेलो आहोत. सो आता आपण बघू आतमध्ये कशी काय काय गर्दी आहे, कशी प्रोसेस आहे, कशी टेस्ट लागते. कारण मी तरी फर्स्ट टाईम टेस्ट करतो. याच्या आधी खूप ब्लॉग मी बघितलेले आहेत, व्हिडिओज बघितलेले आहेत, पण हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे इथे आल्यावर. सो कोल्हापुरात मी एक गोष्ट नोटीस केली की एक छोटंसं रजिस्ट्रेशन होतं, कारण प्रचंड गर्दी असते. सो त्या सिक्वेन्सनुसार आपल्याला बोलवलं जातं आतमध्ये. आणि फडतऱ्यांच्या मिसळीचं एक गोष्ट होती ती म्हणजे प्रचंड गर्दी. सकाळी आम्ही लवकर गेलेलो, पण लवकर जाऊनसुद्धा भरपूर गर्दी होती तिथे. फायनली काही वेळानंतर थांबण्याच्या आम्हाला आमची मिसळ मिळाली. त्यानंतर ती टेस्ट करून मी फर्स्ट टाईमच टेस्ट केली, पण तिखट हे प्रचंड असतं आणि झणझणीत मिसळ ही तिकडची USP आहे. त्यानंतर आम्ही पोचलो दत्त दुधालयात आणि हे तिकडच्या फ्लेवर्ड मिल्कसाठी खूप फेमस आहे. सो आम्ही व्हॅनिला फ्लेवरचं जे त्यांचं फेमस मिल्क आहे, सो ते आम्ही ऑर्डर केलं आणि त्याची टेस्ट पण क्लास होती. सो त्यानंतर कोल्हापुरात गेल्यावर मी माझ्या काकाबरोबर शॉपिंगसाठी गेलो पॅन्टालून्समध्ये. आणि तिकडे जे ट्रेंडिंग क्लोथ्स होते त्याच्यातलं माझा सगळ्यात फेवरेट ब्रँड US पोलो, तिकडे शॉपिंग केलं त्या ब्रँडच्या कपड्यांचं. आणि खूप व्हेरायटी ऑफ क्लोथ्स होते वेगवेगळ्या ब्रँड्सचे, जे जनरली आपण TVजमध्ये किंवा आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये आपण बघतो की एखाद्या ब्रँडचं प्रमोशन करणारी लोगोज असतात, तर ते येतात. तर अशा व्हेरायटी ऑफ ब्रँड्समध्ये अशा एका स्टोअरमध्ये आपण गेलेलो आणि तिकडे लाईक जे शॉपिंग केलं मी, लाईक ऑल द लिमिटेड होतं, पण इट वॉज फॅब. द क्वालिटी ऑब्वियसली ब्रँड म्हटल्यावरती क्वालिटी येतेच आणि व्हेरायटी होती बघायला. शॉपिंग जवळजवळ आमचं सगळं करून झालं. त्यानंतर आम्ही आमच्या काकाच्या घरी पोचलो आणि हा तिकडचा ओव्हरऑल व्ह्यू टेरेसवरून. आणि जसं प्रचंड आता लांब लांबपर्यंत बिल्डिंग्स दिसत आहेत, पण एक आनंद आहे की त्या बिल्डिंग्सच्या मध्ये हिरवळ दाटलेली आहे. सो ते बघून पण आनंद झाला की जस्ट नॉट द बिल्डिंग्स बट ऑल्सो द ग्रीनरी इन बिटवीन. सो हे तिकडचं कोल्हापुरातलं ग्राउंड जिथे मोस्टली खूप रणजी मॅचेस वगैरे झालेल्या आहेत. त्यानंतर मी आणि माझ्या भावानी क्रिकेटला सुरुवात केली, बट माझा भाऊ प्रचंड फुटबॉल फॅन आहे, सो त्यांनी आपले काही स्किल्स दाखवले माझ्यावर. सो रात्री आमचा एक छोटासा फॅमिली गेट टुगेदर होता जोरबा हॉटेलमध्ये, जे प्युअर व्हेज हॉटेल आहे. आणि तिकडचा पण हा माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता. सो आमचा छोटासा एक पंडित फॅमिलीचा गेट टुगेदर होता, ज्यासाठी आम्ही जोरबामध्ये गेलेलो. सो लास्ट डिझर्ट म्हणून आम्ही छोट्याशा एका स्टॉलवर आईस्क्रीम घेतलं, आणि जे दॅट इज हँडमेड आईस्क्रीम. सो ते काही टाईम आधी किंवा सेलिंगला यायच्या काही टाईममध्ये ते बनवतात आणि खूप छान होतं. इट वॉज व्हेरी टेस्टी. तर म्हणजे आपला हा आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि तुमचे व्ह्यूज माझ्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला काय वाटलं ह्या ब्लॉगबद्दल. सो खूप लेट मी हा ब्लॉग टाकलेला, जवळजवळ आज परफेक्ट 1 महिना झालेला आहे ब्लॉग शूट करून.
सो आज मी तो टाकतो आहे, रिव्हील करतो आहे. आणि त्याचबरोबर अजून एक अशी गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार नव्हतो, बट एक टू माय यूट्यूब फॅमिली, की लवकरच मालवणच्या एका सगळ्यात शांत जागा किंवा शांत जागा या क्रायटेरियामध्ये पडणाऱ्या एका जागेवर लवकरच व्लॉग येतो आहे आपला. सॅटर्डे किंवा संडे, उद्या किंवा परवापर्यंत तो माझा पोस्ट करण्याचा प्लॅन चाललेला आहे. सो तुम्ही ट्यून राहा आणि चॅनलला नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, सो तुम्ही तो व्लॉग मिस करणार नाही आहात. आणि प्रेस द बेल आयकॉन ऑल्सो, सो यू गेट ऑल माय रिसेंट अपडेट्स अँड यू बी अपडेटेड विथ माय व्लॉग्स. सो सगळ्यांनी काळजी घ्या तोपर्यंत. लव यू ऑल. सायनिंग ऑफ. बाय.